आजकाल ना सगळे म्हणतात की वेळ नाही, सगळं रेडीमेड चालतं. पण एक प्रश्न आहे, आईच्या हातची पुरणपोळी कधी रेडीमेड होऊ शकते का? आज मी बनवते आपल्या घरची पारंपरिक पुरणपोळी, कटाची आमटी आणि भजी. खरं सांगायचं तर पुरणपोळी ही एक फक्त रेसिपी नाही, ती आपल्या घराची परंपरा आहे. लहानपणी आठवतं, घरात सण असला की आई सकाळपासून स्वयंपाकघरात असायची. डाळ शिजायची, पुरण तयार व्हायचं आणि घरभर एक छान गोड वास पसरायचा. आपण तेव्हा कदाचित विचारच केला नसेल की या एका पुरणपोळीच्या मागे आईची किती मेहनत आणि प्रेम असतं. आज जेव्हा आपण स्वतः स्वयंपाक करतो तेव्हा समजतं की घरातली बाई फक्त स्वयंपाक करत नाही, ती संपूर्ण घराला एकत्र ठेवते. आता इथे मी काय केलं, डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर कुकरला लावली, त्यामध्ये पाणी, तूप आणि हळद घातली आणि थोडासा जो वरती जो फेस येतो ना, तो फेस आधी थोडासा मंद होऊ दिला आणि त्यानंतरच कुकरचं मी झाकण लावलं. त्याने काय होईल की आपली डाळ जे आतमध्ये शिजत असताना कुकरची शिट्टी होते, तर त्यातून जो फेस बाहेर येतो तो पूर्ण कुकरचं झाकणावर पसरणार नाही. तर या पद्धतीने मी कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर बघा आपली डाळ इथे शिजलेली आहे. मी त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी गूळ ॲड केला. डाळ 400 ग्राम घेतला होती मी इथे आणि गूळ मी इथे 300 ग्राम घेतलेला आहे. तर गूळ आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जे पाणी सुटतं पुन्हा एकदा गूळ घातल्यानंतर डाळीला, तर ते आटून घ्यायचे पूर्ण मंद गॅसवरती. आपल्याला छान शिजवून घ्यायचे आणि बघा इथे पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी इथे वेलची पावडर घालते आहे. वेलची मी इथे कुटून घेतलेली आहे, ती इथे ॲड केलेली आहे. त्यानंतर आता ह्याला मिक्स करायचे आणि पुरण यंत्रातून किंवा चाळणीतून, जी पुरणाची चाळण असते त्यातून आपल्याला हे गाळून काढायचं आहे. तर बघा इथे अतिशय सॉफ्ट असं पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे. मी साईडला हे पुरण काढून घेते. आता मी करते भज्यांसाठीची तयारी. कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे आणि हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि जिरं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर ते हे हिरवं वाटण आहे आणि ते मी यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. इथे बघा मसाला तयार केलेला आहे मी. आपल्याला कटाची आमटी बनवायची, त्यासाठी कांदा आणि खोबरं आणि धणे मी छान भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि त्याचबरोबर त्यामध्ये आलं, लसूण आणि पुदिना आणि कोथिंबीर हे वाटण मी घेतलेलं आहे तयार करून. तर बघा तेलामध्ये मी काय केलं, खोबरं आणि लसूण ठेचून घातलेला आहे, कढीपत्ता घातला, परतून घेतलं आणि आता त्यामध्ये मी फक्त इथे गरम मसाला म्हणजे संडे मसाला, हळद आणि आपला घरगुती मसाला यामध्ये ॲड करते. त्यानंतर वाटण घालायचं आहे आणि वाटण देखील आपल्याला ह्यामध्ये छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ ॲड करायचं आहे यामध्ये आणि आपण जे डाळ गाळून घेतलं होतं तर ते जे पाणी खाली राहिलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आमटी आपल्याला किती पातळ हवी आहे, कितपत घट्ट हवी आहे, त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला ही कटाची आमटी छान शिजवून घ्यायची आहे. इथे बघा मी गव्हाचं पीठ देखील मळून घेतलेलं आहे. त्यानंतर जे कांदा आपण मसाला लावून ठेवलं होतं भज्यांसाठी, तर त्यामध्ये मी इथे डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. थोडंसं 2-3 चमचे पाणी घातलं. त्यानंतर मी इथे घातलेला आहे खायचा सोडा, त्यावरती देखील थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये पीठ आणि सोडा परत घातलेला आहे. गरम गरम कडकडीत तेल आपल्याला याच्यावरती घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे, कारण गरम तेल आपण यामध्ये घातलेलं आहे आणि तेल मी तापलेलं आहे माझं. त्यामध्ये आपल्याला आता एक एक करून भजी सोडायची आहे. गोल भजी इथे बनवतो आहे आपण, त्यामुळं बारीक कांदा चिरलेला होता. जर काटेची भजी तुम्ही बनवणार असाल म्हणजे उभा कांदा चिरून, तर तुम्ही तशीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा, नक्की छान होतात. तर ही गोल भजी आपल्याला छान उलटी पालटी करून मस्त तळून घ्यायची आहेत आणि एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत. तर कुरकुरीत भजी इथे आपली तयार झाली आहे. नक्की या पद्धतीने भजी ट्राय करून बघा. जोवर भजी होत आहे तोवर कटाची आमटीला पण मस्त कड आलेला आहे आणि आमटी देखील आपली इथे तयार झालेली आहे. आता पुरणपोळीची तयारी करायची आहे. पीठ मळून घेतलेलंच होतं मी मगाशी, ते देखील छान भिजलेलं आहे. छोटासा गोळा घ्यायचा आहे. जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा, त्यापेक्षा जास्तसुद्धा घेऊ शकता आणि तो आपल्याला यामध्ये ठेवून छान उंडा बनवून घ्यायचा आहे. या पद्धतीने उंडा बंद करून घ्यायचा, एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ लावून आपल्याला ही जी पोळी आहे ती छान लाटून घ्यायची आहे. तर इथे आपल्या पुरणपोळी छान तयार होत आहे, कटाची आमटी तयार झालेली आहे, गोल गोल भजी आपली तयार झालेली आहेत.
तर काही पदार्थ असे असतात ना की जे फक्त पोट भरत नाही पण मनसुद्धा भरून टाकतात. आजकाल फास्ट फूड खूप आहे नाही का, पण आपल्या पारंपरिक रेसिपींची चव आणि भावना काही वेगळ्याच असतात. तुमच्या घरी पुरणपोळी कोण बनवतं? आई बनवते, आजी बनवते की तुम्ही स्वतः बनवता? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच घरगुती पारंपरिक रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. इथे आपली पुरणपोळी मस्त तयार झालेली आहे. ताट तयार करून घेऊयात आपण आणि सर्वात आधी आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर माझे पुरणपोळीचे ताट इथे तयार झालेले आहेत. अशाच पारंपरिक रेसिपी जर बघायच्या असतील, जर तुम्हाला आवडत असेल बघायला, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत नमस्कार.